दारू सिगारेटची मागणी केली असता ते देण्यास नकार दिल्याने एकास बेदम मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, घड्याळ व रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या 4 संशयितांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 19 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास पानभवन पानपट्टी सांगली जवळून अरुण गौंड, सागन गौंड तोतड वय वर्ष 23 राहणार तोटा देवड ओणीजवळ बसवेश्वर मंदिर जवळ वार्ड नंबर 3 तालुका शिरूर जिल्हा धारवड हे रेल्वे स्टेशनकडे जात असताना 2 मोटारसायकलवरून संशयित आरोपी बाळू विठ्ठल वाले वय वर्ष 31 राहणार लक्ष्मी मंदिर जवळ कुपवाड रोड सांगली, चेतन रामचंद्र पोळ वय वर्ष 29 राहणार 100 फुटी रोड डी मार्ट पाठीमागे सांगली, प्रथमेश प्रमोद मोहिते वय वर्ष 24 राहणार स्फूर्ती चौक सांगली व अक्षय नामदेव घुनके वय वर्ष 24 राहणार किसान चौक मार्केट यार्ड सांगली हे अरुण गौंड तोतड यांच्याजवळ आले व त्यांनी तुला रेल्वे स्टेशनला सोडतो असे म्हणून त्यांच्याकडे दारू सिगारेटची मागणी केली, परंतु अरुण गौंड तोतड यांनी त्यांना नकार दिला। त्यानंतर संबंधित संशयित आरोपींनी तोतड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याजवळील 3000 रुपये किमतीचा मोबाईल, 500 रुपये किमतीचे घड्याळ व रोख रक्कम 3000 असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून पळून गेले अशी फिर्याद अरुण गौंड, सागन गौंड तोतड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलीस निरीक्षक संजय मोरे, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवीत विश्रामबाग पोलिसांनी संशयित 4ही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।